क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 1 ते 7 जूनचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा साप्ताहिक चालू घडामोडीचा लेक्चर असतो. इथे आपण जे वीकली करंट अफेअर आहेत ते कव्हर करतो. तर जे चॅनलवर आपल्या नवीन असतील विद्यार्थी मित्रांनो, ते क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलच्या माध्यमातून मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 7 जूनचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर सर्वात आधी आपण IPLचे प्रश्न पाहूया. 2026 सालच्या IPL विजेता संघ खालीलपैकी कोणता आहे? तर हा सलग दुसऱ्यांदा संघ जिंकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ते आहे रॉयल चॅलेंजर बंगलोर म्हणजेच RCB. तर पर्याय क्रमांक 3 कोणता पर्याय? पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर IPL त्याचे रिलेटेड प्रश्न. IPL 2026च्या अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूने प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार मिळवला? तर तो खिलाडी आहे विद्यार्थी मित्रांनो RCBचा विराट कोहली. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. IPL 2026मध्ये ऑरेंज कॅप जो सर्वाधिक धावा काढतो विद्यार्थी मित्रांनो त्यांना ऑरेंज कॅप मिळते. तर हा ऑरेंज कॅपचे खेळाडू कोण ठरलेला आहे? तर तो वैभव सूर्यवंशी. तो राजस्थान रॉयलकडून खेळतो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. IPL 2026मध्ये पर्पल कॅप जो सर्वाधिक विकेट्स घेतो त्यांना पर्पल पॅक मिळते विद्यार्थी मित्रांनो. तर कोणत्या खेळाडूला मिळाली? तर हा कसागो रबाळा यांना मिळालेली आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण IPL रिलेटेड परीक्षाभिमुख माहिती पाहूया. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो आणि येणाऱ्या एक्झाममध्ये ही माहिती येऊ शकते. तर तुम्ही या माहितीला लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण की अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. टाटा IPL 2026 कितवा सीझन होता? तर 19. कालावधी 28 मार्च ते 31 मे 2026. प्रशासक कोण आहे? BCCI. संस्करण किती आहे? 19वा. प्रायोजक कोण आहे? टाटा समूह. एकूण संघ किती आहेत? 10. एकूण सामने किती खेळण्यात गेले? 74. फायनल सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरात येथे. विजेत्यापदाला बक्षीस किती मिळाले? 20 कोटी आणि उपविजेत्याला 12.50 एवढे कोटी. आता आपण IPLमध्ये जे पुरस्कार मिळाले त्याची माहिती पाहूया. तर ऑरेंज कॅप वैभव सूर्यवंशीला 776 धावा त्यांनी 16 सामन्यामध्ये काढली आणि त्यांना ऑरेंज कॅप मिळाली विद्यार्थी मित्रांनो. पर्पल कॅप कसागो रबाळा गुजरात टायटनचा खेळाडू आहे, गोलंदाज. त्यांनी 29 विकेट घेऊन 17 सामन्यामध्ये त्यांना पर्पल कॅप मिळालेली आहे. आता इतर पुरस्कार पण पाहू विद्यार्थी मित्रांनो. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर हा पुरस्कार वैभव सूर्यवंशीला मिळाला. इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन हा पुरस्कार वैभव सूर्यवंशीला मिळाला. स्ट्रायकर ऑफ द सीझन हा पुरस्कार वैभव सूर्यवंशीला मिळाला. सर्वाधिक षटकार हा पुरस्कार पण वैभव सूर्यवंशीला मिळाला. तर एकूण किती पुरस्कार वैभव सूर्यवंशीला मिळाला विद्यार्थी मित्रांनो? तर 5 असे पुरस्कार. त्यानंतर प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार फायनलमध्ये विराट कोहलीला मिळाला. कॅच ऑफ द सीझन मनीष पांडे यांना मिळालेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो इतर पुरस्कार पाहूया आपण. तर इतर श्रेणीचे पुरस्कार. IPL 2026च्या पहिलं शतक संजू सॅमसनने पटकवलं. ग्रीन डॉट बॉल अवॉर्ड मोहम्मद सिराज. फेअर प्ले अवॉर्ड पंजाब किंग्सला मिळाला. सर्वाधिक चौकार साई सुदर्शन गुजरात टायटनचा खेळाडू आहे. सर्वात लांब षटकार 106 मीटरचा टिळक वर्मा हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे. तर इतर मुद्दे पण पाहूया विद्यार्थी मित्रांनो. IPLची सुरुवात 2008 पासून झाली. BCCIची स्थापना 1928 आणि BCCIचे मुख्यालय कुठे? मुंबई येथे. BCCIचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? मिथुन मनास आणि BCCIचे सचिव कोण आहे? देवजीत साकरिया. 2025चा विजेता संघ कोण आहे? RCB. सलग दुसऱ्यांदा त्यांनी विजेतेपद पटकवलेलं आहे. सर्वात महागडा खेळाडू कोण होता? रिषभ पंत 27 कोटी. त्यानंतर आपण मागील विजेते संघ पाहूया की कोणती संघ किती वेळा विजेतेपद त्यांनी पटकवलेलं आहे. CSK 2010मध्ये, 2011मध्ये, 2018मध्ये, 2021मध्ये आणि 2023मध्ये. MI मुंबई 2013मध्ये, 2015मध्ये, 2017मध्ये, 2019मध्ये आणि 2020मध्ये.
KKR 2012मध्ये, 2014मध्ये, 2024मध्ये. राजस्थान रॉयल 2008मध्ये. सनरायझर हैदराबाद 2016मध्ये. GT गुजरात टायटन 2022मध्ये. डेक्कन चार्जर्स ही टीम होती आधी विद्यार्थी मित्रांनो, ते 2009मध्ये. आणि सलग 2 वेळा कप कोणी जिंकले, 2025-26मध्ये. एक टीम RCB आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि CSKनं हा कप 2010-11मध्ये हा सलग CSKनं पण कप जिंकलेला होता. आणि मुंबई त्यांनी 2019-20मध्ये पण मुंबईने सलग 2 वेळा विजेतेपद पटकावलेलं होतं सलग. तर CSK, मुंबई इंडियन्स आणि RCB या 3 टीमांनी आपला कप डिफेंड केलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये ह्याबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार जामीन आणि अर्ज सुनवाईनंतर जास्तीत जास्त किती तासात निकाल देणे आवश्यक आहे? तर विद्यार्थी उत्तरे 24 तास एवढे आहेत. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयातील विलंब दूर करण्यासाठी आरक्षित निर्णयाबाबत म्हणजे रिव्हर्स जजमेंट कोणत्या नवीन वेळ मर्यादेत निश्चित केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व आरक्षित निर्णय 3 महिन्याच्या आत जाहीर करणं अनिवार्य आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याबद्दल माहिती पाहूया. सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे विलंब दूर करण्यासाठी बंधनकारक वेळ मर्यादा जाहीर केलेली आहे. जामीन अर्ज दाखल झाला की तो ऐकल्या गेल्यावर त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त 24 तासात न्यायालय निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा न्यायालय निर्णय देतो तो निर्णय 24 तासात वेबसाईटवर अपलोड करायचा हा निर्णय दिलेला आहे. राखून ठेवलेला निर्णय लवकर जाहीर करायचं असल्यास याचिका दाखल केली तर ती याचिका 2 कार्यदिवसात यादीत केस लिस्टमध्ये घ्यावी लागतो. जे आरक्षित निर्णय आधी 3 महिन्यापेक्षा जास्त काळ लांबलेले आहेत त्यांच्या पूर्ण वाजवी निर्णय 7 दिवसाच्या आत अपलोड करायचं. खूप खास आणि अपवादात्मक परिस्थितीत 15 दिवसपर्यंत आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्व आरक्षित निर्णय 3 महिन्याच्या आत जाहीर करायचं. जमीन मंजूर झाला किंवा शिक्षा निलंबित रद्द झाली तर जेलमध्ये असलेल्या आरोपींना त्याच दिवशी किंवा पुढच्या दिवशी सोडण्याचा असा निर्णय पण सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाला विलंब दूर करण्यासाठी जे बंधनकारक वेळ मर्यादा तिथी जाहीर केलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला बचत गटाद्वारे चालवला जाणारा भारताचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा राज्य. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारतातील पहिला महिला सेल्फ हेल्प ग्रुप सौर ऊर्जा प्रकल्प तेलंगणा राज्यामध्ये आहे. उद्घाटन 27 मे 2026 रोजी. योजना इंदिरा महिला शक्ती योजना. ठिकाण वयंकटपुरम जिल्हा खक्कम. क्षमता 1 मेगावॅटचा. लागत 3 कोटी. मासिक उत्पन्न 4.5 ते 5 लाख एवढं अंदाजे. उद्देश महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि हरित ऊर्जा वाढवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, 25 मे 2026 रोजी उद्घाटन झालेलं भारताचं पहिलं खाजगी वैद्यकीय संग्रहालय म्युझियम ऑफ मेडिकल आर्किव्ज हा कोणत्या शहरात जवळ स्थित आहे? तर तो केरळ इथे तिरुवनंतपुरम इथे स्थित आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. भारताचं पहिलं खाजगी वैद्यकीय संग्रहालय म्युझियम ऑफ मेडिकल आर्काइव्ज शहर तिरुवनंतपुरम केरळ जवळ उल्लूर इथे. उद्घाटन 25 मे 2026. संस्थापक ए. शिवा रमण, माजी आर्टिस्ट मॉडेल. वैशिष्ट्य मानवी अवयव, गर्भवाढ आणि दुर्बळ 3D वैद्यकीय मॉडेलचे प्रदर्शन. उद्देश शाळकरी मुले आणि सामान्यांसाठी वैद्यकीय शास्त्र सोपे करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय नौदलाचे 48वे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर हा पदभार विद्यार्थी मित्रांनो अजय कोचर यांनी स्वीकारलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. भारताचे नौदलचे 48वे उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल अजय कोचर 29 मे 2026 रोजी त्याने पदभार सांभाळला. माजी प्रमुख व्हाईस ॲडमिरल संजय वात्स्यायन यांच्याकडून याने पदभार स्वीकारला. महत्त्वाचे कमांड INS विक्रमादित्यचे माजी कमांडिंग ऑफिसर,
प्रमुख सन्मान परम विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक यांना हा प्रमुख सन्मान यांना मिळालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मे 2026 भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो ते आहेत मिंग ऑंग हॉंग. तुम्ही प्रोनाऊन्सिएशन पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. म्यानमारचे राष्ट्रीय अध्यक्ष भारत दौऱ्यावर. नाव यू मेंग ऑंग हिंग. दौऱ्याची कालावधी 30 मे ते 3 जून, 5 दिवसाचा हा अधिकृत दौरा आहे. महत्त्वाची भेट, त्यांनी या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भेट घेऊन द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. भेट दिल्याचे ठिकाण बोधगया, महाबोधी मंदिर, नवी दिल्ली आणि मुंबई इथे. महत्त्व, अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. यामध्ये सुरक्षा, व्यापार, संरक्षण, सहकार्य प्रामुख्याने चर्चेचा विषय होता. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026 40वा राजश्री शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हे ज्येष्ठ इतिहासकार, त्यांच्या नुकतंच निधन झालेलं विद्यार्थी मित्रांनो, तर ते आहे जय सिंगराव पवार. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. 40वा राजश्री शाहू पुरस्कार 2026 विजेते कोण आहे? डॉक्टर जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहासकार. विशेष नोंद, पुरस्कारात इतिहासाच्या पहिल्यांदा मरणोत्तर घोषित केलेला आहे. घोषणा 4 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्याकडून. स्वरूप 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र. वितरण 26 जून 2026 शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त कोल्हापूर इथे हा पुरस्कार देण्यात येईल. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो तो 5 जूनला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. जागतिक पर्यावरण दिन 2026 दरवर्षी 5 जूनला आपण साजरा करतो. उद्देश, पर्यावरणविषयी जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करणं आणि निसर्गाचे रक्षण करणं. पहिली सुरुवात 5 जून 1974 पहिला जागतिक पर्यावरण पुरस्कार यावर्षी देण्यात आला. घोषणा, संयुक्त राष्ट्र UN ने 1972च्या स्टॉकहोम परिषदेत हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुढला प्रश्न, फिनॅकल इनोव्हेशन अवॉर्ड 2026 गोल्ड अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या बँकेला प्राप्त झाला आहे? तर तो बँक विद्यार्थी मित्रांनो जम्मू आणि काश्मीर बँक. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. फिनॅकल इनोव्हेशन अवॉर्ड 2026 बँकेचे नाव काय? जम्मू काश्मीर बँक, JNK बँक. कोणता पुरस्कार आहे? गोल्ड अवॉर्ड, सुवर्ण पदक. श्रेणी, मॉडर्न टेक्नॉलॉजीज, लीड इनोव्हेशन, डाटा इन्साइट्स अँड ॲनालिटिक प्लॅटफॉर्म या श्रेणीमध्ये. कारण बँकेनं आपल्या क्लाउड आधारित डेटा इन्साइट आणि ॲनालिटिक प्लॅटफॉर्म आणि ALML कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल बँकिंगमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा बहुमान त्यांना मिळालेला आहे. आयोजक कोण आहे? इन्फोसिस फिनॅकल द्वारे मुंबई ह्या सोहळ्यात आयोजन करण्यात आलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो हा डाटा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय महिला बॉक्सर जॅस्मिन लांबोरिया हे किती वजन गटात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे? तर ते 57 किलो या वर्गात ते खेळते विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. जॅस्मिन लांबोरिया जागतिक क्रमवारी 2026 57 किलो गटात जागतिक क्रमवारीत ते पहिल्या क्रमांकावर आहे. अलीकडची कामगिरी, आशिया बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक, सिल्वर पदक पटकावल्यानंतर तिने पोलंडच्या जुलिया शेरेमेटलेला मागं टाकत हा अव्वल स्थान पटकावलेलं आहे. विशेष नोंद, तिच्यासोबत भारताची दुसरी महिला बॉक्सर मीनाक्षी हुड्डा हे देखील 48 किलो वजन गटात जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेनं भारताच्या एकूण LPG आयातीपैकी किती टक्के पुरवठा करून प्रथम स्थान मिळवलेलं आहे? तर तो एकूण 55% एवढं LPG आयात पैकी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे.
भारत अमेरिका LPG आयात करार 55% वाटा. मे 2026च्या ताज्या आकड्यानुसार हॉर्मुझ समुद्रधुनीच्या संकटामुळे अमेरिकाचा वाटा तात्पुरत्या 55% वर पोहोचलेला आहे. मूळ करार भारताने 2026 या वर्षासाठी अमेरिकेशी 10% म्हणजेच 2.2 दशलक्ष टन वार्षिक आयातीचा पहिला संचालित स्ट्रक्चरल करार केलेला होता. स्थान अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा म्हणजे नंबर 1 पोझिशनचा LPG पुरवठादार देश बनलेला आहे. पार्श्वभूमी यापूर्वी भारत 80% पेक्षा जास्त LPG सौदी अरब, कतार, UAE कडून आयात करत असे, परंतु आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे भारताने आपल्या ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 1 जून ते 7 जूनचे चालू घडामोडीचे प्रश्न झाले. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे प्रश्न आणि याचा डाटा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.